मित्रांनो, लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील. आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. एक विजन असणारे नेतृत्व, विजन असणारे पंतप्रधान, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे. आज राज्याचं हित, सर्वसामान्यांचं कल्याण आणि त्याच्यातनं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आपल्याला वाढवायचा आहे. मागच्या काळामध्ये काय घडलं, कसं घडलं त्याच्या खोलात जाण्यापेक्षा तरुणांना आपल्याला संधी द्यायची आहे, आया बहिणींना संधी द्यायची आहे. प्रत्येकाच्या अंगामध्ये कर्तृत्व आहे, नेतृत्व करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आहे. फक्त संधी देण्याची गरज आहे आणि म्हणून तशा पद्धतीने संधी देण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. तुमच्या सगळ्या तालुक्यामध्ये आपण वेगवेगळे पदाधिकारी नेमले. नंदुरबार असेल, नवापूर असेल, शहादा असेल, तळोदा असेल, अक्राणी, दडगाव असेल, अक्कलकुवा असेल. त्याच्यामध्ये कशा करता आपण करतोय की ह्याच्यातून एक चांगली टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार व्हावी आणि त्याच्यातून आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये काम करत असतो त्यावेळेस यांच्या सगळ्यांच्या मदतीमुळे आपल्याला ते प्रश्न सोडवता यावेत. आज नरेंद्र मोदी साहेबांना थांबवण्याकरता विरोधक सगळे एकत्र आलेले. त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाहीये. आत्ताच त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेले आहेत. ममता बॅनर्जींनी स्वतंत्र लढायचं ठरवलंय. नितीश कुमार लालू प्रसाद यादवला सोडून पुन्हा भाजपच्या बरोबर आले. मान म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मी तुमच्या बरोबर राहणार नाही सांगितलं. केजरीवालांची तीच भूमिका आहे. अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण झालेलं आहे. अजून एक एक लोक त्याच्यातनं बाहेर पडतायत आणि यांनी सगळ्यांनी आघाडीचा जो खोटा फुगा फुगवलेला होता त्याच्यामध्ये चारी बाजूने त्या फुग्यामध्ये आता पाणी भरायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं हे काही आपल्या राज्यात, देशातल्या 140 कोटी जनतेला न्याय देणारं काही काम करणार नाही आणि म्हणून आपल्याला एक मजबूत नेत्याची गरज आहे. देशाचा मूड मधल्या काळामध्ये 22 तारखेला अयोध्येला श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली. तिथं मूर्तीची स्थापना करण्यात आली. लाखो भाविक तिथे येत आहेत. रोज 5 लाख लोक भाविक तिथं दर्शन घेत आहेत आणि अतिशय एक चांगलं वातावरण आज भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपला भारत देश सर्व जाती धर्माच्या लोकांनी नटलेला आहे, सजलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आपल्याला जातीवाद करायचा नाहीये. जातीमध्ये, समाजामध्ये आपल्याला बाबांनो फूट पडून द्यायची नाहीये. आपल्याला एकोपा ठेवायचा आहे. शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत आणि त्याच्यामुळं मधल्या काळात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये त्या भागातल्या करोडो जनतेनी नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूनी जनतेने कौल दिलेला आहे. मिझोराम, तेलंगणामध्ये देखील मोदी साहेबांच्या विचाराची मतं वाढलेली आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास चाललाय. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पण आपल्याला $1 ट्रिलियन वर न्यायची आहे. आपला पक्ष हा महामानवांच्या विचारावर पक्षाची वाटचाल चालली. त्याच्यात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले आदिवासीचे बिरसा मुंडा, अशा अनेक महामानवांची नावं घेता येतील की त्यांनी जो घालून दिलेला आदर्श आहे, त्यांनी जे आपल्याला विचार दिलेला आहे, त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचं आपण समर्थन करतोय. आपलं सर्वांचं विजन क्लिअर असलं पाहिजे. मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जे बोलतो ते काम करून दाखवतो. आज मी तुम्हाला सांगतो, पाडळसे धरणावर आम्ही सगळेजण पाहणी करायला आलेलो आहे. तिथं बघितल्यानंतर अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. मी तुम्हाला सांगतो, ते धरण 25 जून 2025 मध्ये आपण तिथं पाणी अडवण्याचं काम करणार आहे. तेवढी धमाकाळी ताकद आपल्यामध्ये आहे आणि हे समाजाच्या करता, लोकांच्या करता आपल्याला करायचं आहे. शेवटी तुम्हाला पाणी मिळाल्याशिवाय शेतीला
खऱ्या अर्थाने माझा शेतकरी, बहादर शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करू शकत नाही. त्याकरता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्यायची आहे. राज्याच्या विकासात आपला आणि आपल्या पक्षाचं योगदान हे अतिशय पहिल्या क्रमांकाचं असलं पाहिजे. माझं स्वतःचं तर विजन क्लिअर आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय आहे आणि त्यामुळं आपल्या ध्येयापासून आपण यत्किंचितही बाजूला जायचं नाही. मी गेले 30-35 वर्ष राजकारण समाजकारण करतोय. मी अतिशय शब्दाचा पक्का माणूस आहे. दिलेला शब्द फिरवणं, कोणाला फसवणं, कोणाला खेळवत ठेवणं हे माझ्या रक्तामध्ये नाहीये. माझं सगळं काम रोखोक असतं. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट जागेवर फटकवणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझ्या या रोखोक स्वभावामुळेच अनेक वेळा मला अतिशय लोक मनापासून साथ देतात. कधी कधी थोडंसं घाबरतात, परंतु घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाहीये. राज्यातले लोक आपल्या बरोबर आहेत याबद्दल आपला विश्वास असला पाहिजे. सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांच्या सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर जायचं आहे. राज्यामध्ये कुणावर अन्याय होणार नाही. माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, या सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण मिळालं पाहिजे आणि महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता ही मिळाली पाहिजे. आणि हे सर्व करण्याच्या करता सरकारमधला एक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात पुढे असेल हा विश्वास देखील मी तुम्हाला देतो. सर्वांच्या विचारातूनच आम्ही सरकारमध्ये सामील झालेलो आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत ध्येय धोरणांशी तडजोड करणार नाही, विचारांशी तडजोड करणार नाही. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. राज्याच्या विकासासाठी तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. समाजातल्या वंचित दुर्बलांच्या प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आज त्याच्यामुळेच रतन पाडवी, केवजी पाडवी, मतीन रऊफ खाटीक, सुनील पावरा, सय्यद रियाज यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला. मित्रांनो, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला फार कमी वेळ आहे. निवडणुका कदाचित एप्रिलमध्ये येतील, मार्चमध्ये आचारसंहिता लागेल. मी उद्याच्या काळामध्ये जसं कालचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी सादर केला, तशा प्रकारे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 26 तारखेच्या 27-28 त्या काळामध्ये मी राज्याच्या समोर आणणार आहे. त्याच्यामध्ये आदिवासी, बिगर आदिवासी सगळ्या घटकाला न्याय देण्याची माझी स्वतःची भूमिका राहणार आहे. त्याच्यामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कशा पद्धतीनं कर्ज देता येईल. आम्ही 1 रुपयामध्ये पीक कर्ज माझ्या शेतकऱ्याला दिलेलं आहे. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही शेतकऱ्याला देतोय. महिला बचत गटाला आम्ही मदत करतोय. आता अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, त्यांना देखील आम्ही मदत त्या बाबतीमध्ये करतोय. समाजातला कुठलाही घटक हा दुर्लक्षित राहू नये. माझ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्षाला 500 रुपये महिना, असे वर्षाला 6000 देतात. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमधनं 6000 रुपये वर्षाला देतो, म्हणजे 500 रुपये महिना. असे शेतकऱ्याला 1000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला मिळतात. त्याच्यातून फुल ना फुलाची पाकळीची मदत होते. परंतु त्यांनी पिकवलेले फळफळावळ, भाजीपाला, त्यांनी पिकवलेलं धान्य. आत्ता माझ्या एका भगिनीनं मला स्ट्रॉबेरी दिली. पहिल्यांदा ती स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला तयार व्हायचं, आता तिथं बघा स्ट्रॉबेरी ठेवलेली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची. आज मार्केट आहे, फक्त तुम्ही पॅकिंग व्यवस्थितपणे मार्केटिंग केलं पाहिजे. कुठली फळं
ज्यावेळेस आपण पिकवतो त्यावेळेस त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू.